जय हरी विठ्ठल मंडळी, आज तुम्हाला संत तुकाराम महाराज अभंग गाथा अभंग क्रमांक 33 हा अभंग म्हणून दाखवतो आणि अर्थ पण सांगतो. सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्याचे दर्शन न व्हावे. शव असता तो जीवे, कुशदाची खाणी. अमंगळविली वाणी, नेणे शब्द पर. तुका म्हणे परोपकार. अभंग पुन्हा म्हणून दाखवतो. सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्याचे दर्शन न व्हावे. शव असता तो जीवे, कुशधांची खाणी. अमंगळ विली वाणी, नेणे शब्द पर. तुका म्हणे कर उपकार. अर्थ: ज्याच्या चित्तामध्ये प्रपंचाची सतत हळहळ तळमळ चालू असते, त्याचे मला दर्शनही होऊ नये. तो जिवंत असूनही मेल्यासारखा आहे. ज्याच्या मुखी नेहमी कुशब्द हळहळ शब्द असतात, ती अमंगल वाणी माझ्या कानी पडू नये. तुकाराम महाराज म्हणतात, जो दुसऱ्याशी कधीच चांगले बोलत नाही, जो कोणावरही परोपकार करत नाही, अशा मनुष्याचे दर्शन घेण्याची माझी इच्छा नाही. असं ह्या अभंगातून अगदी स्पष्ट होते. अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. हळलीस अभंग क्रमांक 33 यातून हे स्पष्ट होते की ज्याच्या चित्तात हळहळ प्रपंचाची तळमळ चालू असते, त्याचे मला दर्शनही नको, असे संत तुकाराम महाराज यांना म्हणायचे आहे. आणि जिवंत असूनही ते मेल्यासारखेच आहे. कुशब्द म्हणजे चांगले शब्द नाही, वाईट शब्द बोलते. अमंगळवाणी म्हणजे वाईट वाणी माझ्या कानी न पडो, असे संत तुकाराम महाराज यांना म्हणायचे आहे. दुसऱ्याविषयी कधीच चांगले बोलत नसते ते कधी. म्हणून चांगले बोला, चांगले चाला आणि शुद्ध मन ठेवा. कोणावरही परोपकार करत नाही. याप्रमाणे हा अभंग आहे. इथेच थांबतो. जय हरी विठ्ठल.